दयातीचे नाव भूतांचे पालन, दयातीचे नाव भूतांचे पालन, अनिक निर्दाळन कंटकाचे, धर्मनीतीचा हा इकावा व्यवहार, निवडिले सारा सारते, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा, धर्मनीतीचा हा इकावा व्यवहार, निवडिले सारा सारते, तुका म्हणे धर्म रक्षावया साठी, आ तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवा सही आटी जन्म घेणे, धर्मनीतीचा हा इकावा व्यवहार, निवडिले सारा सारते, विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव पंढरीनाथ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमना. दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, हरी दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, हरी त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, नमो सोपान देवा, मुक्ताई परेशा, ठाव त्या सर्वेशा करातटी, दयातीचे नाव भूतांचे पालन, अनिक निर्दाळन कंटकाचे, धर्मनीतीचा हा इकावा व्यवहार, निवडिले सारा सारते. श्रीराम. प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तनाकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू, भागवत संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस, जिजाई रमण पंचमवेद यच्चे यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत जिजविणारे संत सज्जन, देहनिवासी. आणि खरं तर एखाद्या व्यक्तिमत्वाची उंची जनमानसात किती टिकावी असा प्रश्न जर कोणी केला
तर ज्या आदर्श व्यक्तिमत्वाचं चारित्र्य, ज्या आदर्श व्यक्तिमत्वाची भक्ती, ज्या आदर्श व्यक्तिमत्वाचं वैराग्य, ज्या आदर्श व्यक्तिमत्वाचं कळसापर्यंत पोचणं आणि ज्या आदर्श व्यक्तित्वाची असणारी भक्ती तुमच्या आमच्या जनसामान्यांच्या मनामध्ये एक नाही, दोन नाही, 375 वर्ष ज्यांनी तुमच्या आमच्या मनसिंहासनावरती राज्य केलं ते जगद्गुरु तुकोबाराय महाराज. आज या कीर्तनाचा विशेष भक्ती आणि शक्ती यांचा अद्वितीय संगम. 375 वर्ष तुकोबारायांच्या सदैह वैकुंठ गमन सोहळ्याला आज पूर्ण होत आहेत. फाल्गुन वद्य द्वितीया, दिवस सोमवार, बहुकाळ माझा केलासे सांभाळ, पांडुरंगी मूळ पाठविले किंवा माहेरीचा मज आलासे मुराळी, आज उद्या प्रातःकाळी जाणे असे. आजचा तो दिवस 375 वर्षापूर्वी तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाने या जगाचा निरोप घेऊन गेले. आणि म्हणून आजचा हा बीजोत्सव श्री तुकोबारायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. या ताई. विठ्ठल 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 श्री तुकोबारायांच्या निमित्तानं भक्ती आणि त्या भक्तीला आज विशेष स्वरूप, त्या भक्तीला जोड आहे ती अद्भुत शक्तीची. आणि ती शक्ती म्हणजे महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राचं ऐश्वर्य, महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राचं कर्तृत्व, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा जाणता राजा श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे जन्मोत्सव. आणि आज या छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांच्या भक्ती आणि शक्तीच्या अद्भुत संगमावरती आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळी नागडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदानं परंपरेचं हे शिवजन्मोत्सवाचं देखणं स्वरूप आपण या ठिकाणी साजरं करत आहात. अगदी कालपासून परवापासून सुरू असलेला कार्यक्रम आणि उद्या महाराजांचा जन्मोत्सव या निमित्तानं या अद्भुत अशा सोहळ्याला आपण सगळेजण याची देही याची डोळा खरं तर साक्षीदार आहात. आणि या साक्षीदारामध्ये मला आपण ओवण्याचं काम केलंय ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय माझे ज्येष्ठ बंधुराज श्री रोहिदास आबा जगदाळे यांच्या माध्यमातून श्री साताळकर महाराज, पंकज दादा आणि ग्रामस्थ मंडळी नागडे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेला हा देखणा सोहळा. या कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितीमध्ये ज्यांची प्रार्थनीय उपस्थिती आहे अशा आमच्या ज्येष्ठ भगिनी, या महाराष्ट्राच्या कीर्तन क्षेत्रामध्ये आदरणीय जनाबाई महाराज, आदरणीय मुक्ताबाई महाराज यांच्या परंपरेची वाट चालणाऱ्या आम्ही सगळ्या त्यांच्या लेकी आणि त्या लेकींमधली एक नामांकित लेक आणि तुमच्या विभागाचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण सुवर्णाबाई जमदडे. कारण खरं तर माझ्यावरती अतिशय प्रेम आणि माझंही त्यांच्यावरती अतिशय प्रेम आहे. यापूर्वी तुम्ही मला जर ऐकलं असेल तर ताईंच्या कीर्तन सोहळ्यामध्ये काय एका स्त्रीनं इच्छा करावी आणि मला त्या गोष्टीचं कायम एक रुकरुक वाटते मनाला की माईने अनिल महाराजांकडे इच्छा करावी की महाराज मला मोठा महिला सप्ताह करायचा आहे. आणि खरंच अख्ख्या महाराष्ट्रात जेवढा भव्य दिव्य कार्यक्रम होणार नाही तेवढा दिव्य कार्यक्रम ताईंनी वडगाव बल्लीत करून दाखवला.
बायका नवऱ्याला काय मागतील यातलं विशेष काय सांगावं, पण या माऊलीनं श्री अनिल महाराजांकडं हे एक छोटंसं मागणं मागितलं आणि अनिल महाराजांनी जाताना माईंचं हे मागणं पूर्ण केलं आणि त्यानंतर देहाची यात्रा संपवली. पण अनिल महाराजांचं सुवर्णामाईंचं एक अतिशय निर्विघ्न प्रेम माझ्यावरती असलेलं आणि त्या प्रेमापोटी आज माई या ठिकाणी उपस्थित आहेत. मला खूप आनंद वाटतोय. माईंना खूप धन्यवाद देते, कारण अशी व्यक्तिमत्व जगात फार थोडी आहेत. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गायनाची साथ देण्याकरता आपल्या विभागाचं भूषण असणारे गायनाचार्य, अतिशय सुंदर आणि लाघवी असा असणारा मधुर आवाज ज्यांना भगवंतानी प्रदान केला असे आदरणीय हरिभक्तीपरायण माधव बाबा. खरं तर माधव बाबांचा आवाज म्हणजे साक्षात बगुरे गुरुजींचा आवाज, म्हणजे ती एक देणगी आहे आणि ती तुम्हाला भगवंतानी दिलेली आहे. अतिशय गोड सुंदर आणि माधव बाबांच्या बरोबरीनं अगदी त्याच तोडीचा तितकाच मधुर तितकाच रसाळ आवाज भगवंतानी ज्याला बहाल केला असे आदरणीय आमचे परमस्नेही गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांचं माझं अतिशय प्रेमाचं ऋणानुबंधाचं नातं आहे असे आदरणीय आमचे उत्तम बाबा. अतिशय गोड सुंदर आवाज सगळ्या विभागातली आदरणीय टाळकरी महाराज मंडळी, विणेकरी बाबा, अतिशय सुंदर असे मृदंगाची तडफदार साथ देणारे आदरणीय लक्ष्मणजी महाराज, त्यांच्या बरोबरीनं उत्तम अशी हार्मोनियमची साथ करणारे आपल्या गावचं असणारं एक भूषण म्हणजे पराग दादा, अतिशय गोड, ज्यांनी अगदी साईबाबांचं खरं तर जीवनचरित्र अहो माणसं भारतात पोचवतील याच्यात नवल काय, या बंधूंनी साईबाबांचं चरित्र मलेशियात नेऊन पोचवलं. खरं तर अशी ही सगळी माणसं, तुम्ही सगळ्या माझ्या माई भगिनी, सगळे पुरुष बांधव, तरुण वर्ग बहुसंख्येनं आपण या कार्यक्रमाकरता उपस्थित आहात. विभागातली सगळी वारकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माळकरी मंडळी, श्रोतू वर्ग, आपणा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. अभंग श्री जगद्गुरु तुकोबा यांचा मुळातच आजच्या अभंगाची पार्श्वभूमीच भगवान काय येतो हे सांगण्याकरता आहे. आवाजाचा शार्पनेस वाढवा, गेन द्या आवाजाला. भगवान इथं काय येतो, कुणाच्या रूपात येतो, याची अनेक कारण आहेत, पण त्यातलं पहिलं कारण भगवान गीतेत सांगतायत. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. भगवान प्रत्येक वेळेला ज्याही वेळेला धर्माची हानी होते, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीची भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीचे भक्त जना, आपुल्या पाळीची भक्त जना. अतिशय सुसंबद्ध प्रमाण. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवंताच्या येण्याचं प्रयोजन आहे, ज्याही वेळेला धर्म रासाला जातो, अधर्माची वाढ होते, साधूच्या रक्षणाची गरज येते, त्यावेळेला मी येतो, मी अवतरित होतो. हे भगवंताचं वचन महाराज 16व्या शतकामध्ये सार्थ करण्याची वेळ आलेली. बघा जरा इतिहासाची पानं उलटून पहा. ज्याही वेळेला इतिहासाची पानं उलटू त्यावेळेला कळेल, डोळ्यापुढे आणावं 16वं शतक. महाराष्ट्र काय होता,
अहो अगदी 12व्या शतकापासूनचा महाराष्ट्र पाहिला राजा रामदेव रायापासूनचा. ज्या देवगिरीचं दुर्दैवानं दौलताबाद झालं, साथ देणारे आमचेच. कारण फंद आणि फितुरी, हिंदू राष्ट्राला लागलेला साप. साथ देणारे आमचेच, हिंदू राष्ट्राला संपवणारे आमचेच. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे, हिंदूंना संपवण्याकरता इतर कोणत्या धर्मानी पुढे येण्याची गरजच नाही. हिंदूंना संपवण्याकरता इतर धर्म नाही, हिंदूंना संपवण्याकरता हिंदूच कारणीभूत आहेत. कारण पहिल्यापासून आमच्या जातीचं वैशिष्ट्य आहे, आमच्या हिंदुत्वाचं वैशिष्ट्य आहे, आमची जात म्हणजे कमी जास्त स्वरूपात विंचवाच्या जातीची. एखादं वर निघालं की त्याचे पाय कसे ओढायचे आणि त्याला कसं संपवायचं हे आम्हाला खूप चांगलं माहिती आहे. आडवे जाणारे आमचेच. अहो 12व्या शतकातल्या त्या राजा रामदेवरायाच्या अगदी देवगिरीपासून इतिहास पाहिला तर लक्षात येतंय सुवर्ण सिंहासनातला इतिहास. अहो इथल्या मातीच्या काळजामध्ये आनंद उतरावा इतका परंपरेचा, उत्साहाचा निर्माण झालेला इतिहास संपवला, आमच्यानीच संपवला. अहो अक्षरशः एवढी फरफट केली, एवढी फरफट केली या महाराष्ट्राची की 13व 14व आणि 15व शतक जवळजवळ 300 वर्ष या महाराष्ट्रावरती आसमानी सुलतानी राज्य केलं होतं. फक्त 700ची फौज घेऊन आलेला अलाउद्दीन खिलजी. अहो 700च्या फौजेला साथ दिली आमच्या 7000. कारण आमचा एक स्वभाव आहे, जोपर्यंत मला काही मिळत नाही ना तोपर्यंत पुढच्याचे पाय चाटायचे आणि मला मिळायला लागलं की सगळ्यांना चावत सुटायचं. आमच्या स्वभावातली वैशिष्ट्य आहेत. जवळजवळ 300 वर्ष अहो या महाराष्ट्राला या अलाउद्दीन खिलजीनं इथून एवढं सडवलं, एवढं नासवलं, एवढं बरखास्त केलं. हा महाराष्ट्र इतका सुंदर होता, इतका सुंदर होता की त्या सुंदर असणाऱ्या महाराष्ट्राचं सगळं रुपडं त्यांनी पलटवून टाकलं. अक्षरशः मसनवट करून टाकली. बाया बापड्यांच्या इज्जत त्यावर लुटल्या, तरण्या बाळंपोरी अक्षरशः विकून टाकल्या. लहानगी पोरं नाकान कापून मारून टाकली. अहो म्हातारी माणसं ज्या घरात आयुष्य काढलं त्यांनी ती घरं संपवून टाकले. अहो बाया बापड्या मोकाट बांधून दुसऱ्या देशामध्ये विकल्या गेल्या, तरणी बाणपोरं संपवून टाकली जाऊ लागली. गुरं जनावरं मोकाट सोडली जाऊ लागली. गावाच्या गावं बेचिराग करून टाकली. घरादारांच्या राख रांगोळ्या केल्या. अक्षरशः सगळीकडे मसनवट करून टाकली. अहो रक्ताचे पाठ वाहत होते, प्रेतांच्या राशी पडत होत्या, मुडद्यांचे ढीग पडत होते. अक्षरशः कोल्ह्या कुत्र्यांची रोज दिवाळी चालू होती. बोलणारं कोणी नव्हतं. एवढ्या भयान पारतंत्र्यामध्ये हा महाराष्ट्र होता. होते वाघसिंह होते, कुण्यातरी एखाद्या कोपऱ्यामध्ये लपून आडलेले. हिम्मत नव्हती पुढे जाण्याची, या आसमानी संकटाला भिडण्याची. एक जण मरत होता. रोज महाराष्ट्र कणाकणानी संपत होता, विजत होता. पण त्याही वेळेला या महाराष्ट्राला कोण या भीषण पारतंत्र्यातून बाहेर काढेल? या मनामध्ये पडलेला हा प्रश्न, या भीषण पारतंत्र्याला ज्या वेळेला सगळीकडे सुरुंग लागलेला होता, हा महाराष्ट्र संपत चाललेला होता, त्यावेळेला एक निखारा होता, धगधगत होता, राखेखाली होता, गाडलेला होता, पण निखारा होता, अंगार होता, जागा होता. आणि त्या निखाऱ्यानं ज्या वेळेला त्या राखेतून तोंड वर काढलं, त्या निखाऱ्यानी ज्या वेळेला या राखेतून तोंड वर काढलं, तो निखारा दुसरा तिसरा कुणीच नाही, वेरूळचा भोसले परिवार. आणि या परिवारातून एक रत्न जन्माला आलं, शहाजीराजे भोसले साहेब. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला वाघ जन्माला येतो त्यावेळेला त्याला संरक्षण कसं करायचं, शिकार कशी करायची हे सांगावं लागत नाही, ते जन्मताच त्याच्याकडे असतं. या शहाजीराजांच्या मनामध्ये असणारा अंगार आणि त्या अंगाराला मिळाली साथ एका योग्य सुविद्य पत्नीची. आणि ती पत्नी आहे
लखुजीराजे जाधवरावांची कन्या राष्ट्रमाता जिजाऊ. ज्यावेळेला खरंच या दोघांचाही अगदी अनपेक्षितपणे विवाह झाला आणि या माऊलीनं शहाजीराजांच्या सोबत पाऊल रोवलं, पाहिलं सगळा महाराष्ट्र उजाड झालेला, सगळा महाराष्ट्र संपलेला. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये दोन जहागिऱ्या मिळल्या होत्या. एक जहागिरी होती सिंदखेड राजा आणि दुसरी जहागिरी होती सुपे परगणा. दोन. राज्य करायचं कुणावर? कुणावरती गाजवायची परंपरा, कुणावरती गाजवायची भोसलेशाही. सगळं अक्षरशः इतिहासाच्या पारतंत्र्यामध्ये गाडून संपून गेलेलं होतं. बिचराक झाला होता महाराष्ट्र. या माऊलीच्या अंतःकरणामध्ये ही धग निर्माण झाली. अरे नसेल कुणी राजरोसपणे माझ्या ताया बहिणींवरती अत्याचार करून, बेअब्रू करून, त्यांची दखल घेणार, त्यांची अक्षरशः वैवाट लावणार कुणी नसेल. पण ही जिजाऊ जिवंत आहे. ही जिजाऊ आजही पेटून उठलेली आहे. या जिजाऊच्या अंतःकरणात या सगळ्या पारतंत्र्याची शिसारी आली आणि वाटलं नाही कुणीतरी बाहेर निघायला पाहिजे, कुणीतरी आपलं पाऊल रोवायला पाहिजे. एक कायम लक्षात ठेवायचं, 9व्या शतकापासूनचा महाराष्ट्राचा पारतंत्र्याचा इतिहास, हिंदुस्थानचा पारतंत्र्याचा इतिहास आजही डोळ्यापुढे आणायचा. आणि तो पारतंत्र्याचा इतिहास आजही डोळ्यापुढे आणून एकच आठवायचं, आपल्याला प्रत्येक वेळेला पारतंत्र्यात गाडणारं कोण. ज्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुमच्यातलं हिंदुत्व जागृत होईल. फक्त मनापुढे, फक्त इतिहास स्मरत राहा, वाचत राहा. प्रत्येक वेळेला आम्हाला कोणी संपवलंय, प्रत्येक वेळेला आम्हाला पारतंत्र्याच्या धगीत कुणी घातलंय, प्रत्येक वेळेला आमच्या बाया बापड्यांवरती अत्याचार राजरोस कुणी केले, हे ज्या दिवशी समजेल ना तो दिवस सोन्याचा. आणि तो दिवस समजल्यानंतर शहाणे व्हा. आपले कोण, परके कोण. सर्वधर्म समभाव हमें नहीं सिखाना है, केवल और केवल हिंदू धर्म निभाना है. हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी आम्ही यशस्वी होऊ. जिजाऊनी ते केलंय, कळलंय त्यांना. अरे आपला शत्रू कोण आहे, कोण आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करतंय, कोण नमवण्याचा प्रयत्न करतंय, कोण वाकवण्याचा प्रयत्न करतंय, कोण संपवण्याचा प्रयत्न करतंय हिंदू राष्ट्राला. आणि या माऊलीच्या अंतःकरणातलं तेज, या माऊलीच्या अंतःकरणातलं पारतंत्र्य आता पेटून उठलंय स्वातंत्र्याच्या दगीनं. अरे नसेल कुणी, नाही आला एकही मर्द बाहेर, गेले सगळे घाबरून आतमध्ये. तर मी समर्थ आहे. ही जिजाऊ समर्थ आहे. तिला मागे राहण्याचं कारण काय आहे? आज मला बऱ्याच जणांनी सांगितलं, आज माझं कीर्तन अनेकांनी पाहिलं म्हणून. त्या कीर्तनाचा मुख्य विषयच हा होता, स्त्री जन्म म्हणून या न भावे उदास, साधू संत ऐसे केले जनी. जिजाऊ सारखे समर्थ स्त्री जर त्या काळात अख्खा महाराष्ट्र संपवून टाकलेला होता, त्या काळात जर एक बाई राजरोसपणे पुढे येते, आज तर हिंदू राष्ट्र मोकाट आहे. आपल्याला घाबरण्याची गरज काय, आपल्याला मागे राहण्याची गरज काय? यातून एकच करायचंय, आम्हाला आदर्श जिजाऊ आमच्या डोळ्यापुढे आणायचे. जिजाऊनी काय केलं असेल ही संकल्पना मनात ठेवली. कारण एक लक्षात ठेवा, ज्याही वेळेला पारतंत्र्य येतं ना त्या पारतंत्र्याची सुरुवात स्त्रीपासून होते. ज्यावेळेला अन्याय होतो ना, ज्यावेळेला अत्याचार होतो ना, त्याची सुरुवात स्त्रियांपासून होते. कारण सगळ्यात पहिला डाव साधला जातो तो स्त्रीवर. आणि म्हणून स्त्रियांनी कायम लक्षात ठेवायचं. आता बऱ्याच इथं मुली आहेत, बऱ्याच महिला आहेत, कारण विशेष कौतुक वाटतं सगळ्यांना. आणि त्या कौतुकाकरता तुम्ही इथे आलायत म्हणून माझं सगळ्या स्त्रियांना सांगणं आहे, तुमच्या मुलींवरती चांगले संस्कार करा. काळाची एवढी मोठी गरज आहे. उद्या तुम्ही छावा पाहाल, यातले किती जणांनी आधी छावा पाहिलाय? वा, इथेच झाला परवा. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी छावा पाहिला? तुम्ही सगळ्यांनी छावा पाहिला असेल तर तुम्ही सगळ्यांनी शंभूराजांचा शेवटही पाहिला असेल. हा, तो शेवट जो तुम्ही पाहिला ना, तो जो शेवट आहे, त्या शेवट जेवढा त्रास संभाजीराजांना दिलाय ना, त्यातला फक्त 20% त्रास दाखवलाय. किती? 20% त्रास. 40 दिवसातला 20% त्रास महाराजांना दिलेला दाखवलाय. कारण जर अख्खा त्रास दिलेला दाखवला असताना तर इथला एकही हिंदू पेटून उठल्याशिवाय राहिलाच नसता.
एवढ्या भीषण यातना, एवढा त्रास त्या हरामखोर औरंग्यानं संभाजीराजांना दिलाय. नाही, आता एक करा, नुसत्या टाळ्या नका वाजू. टाळ्या वाजवल्या म्हणजे विषय संपून जातो. तुम्हाला कौतुक वाटतं, मी जोरात बोलले याचं नवल वाटतं, नुसत्या टाळ्या नका वाजू. शंभूराजांचं बलिदान त्या दिवशी खरं आहे. शंभूराजांचं बलिदान त्या दिवशी त्यांना आनंद वाटेल, ज्या दिवशी या हिंदुस्थानात शंभूराजांना 40 दिवस अन्याय अत्याचारानं राजरोसपणे एक दिवस एका क्षणाला मृत्यूच्या यातना देऊन मारणारा औरंग्या ज्या दिवशी आमच्या डोक्यात जाईल ना, त्या दिवशी शंभूराजांचं बलिदान खरं आहे. आम्हाला कळलं पाहिजे, म्हणून तर मी तुम्हाला मगातपासून तेच सांगते. मला सत्य बोलण्याकरता मी काही कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण मुळातच ज्या भूमीत माझा जन्म झालाय ती भूमी आहे पुरंदरची. अहो, जिथं धर्म जन्माला आलाय त्या धर्माच्या भूमीत माझा जन्म आहे. मला कोणाला घाबरण्याची कारणच काय आहे? माझ्या बापानं 40 दिवस अन्याय सोसलेले आहेत, त्यांच्या पुढे आपलं काय? जो पाहिला ना छावा तुम्ही, फक्त 40% त्या 40 दिवसातल्या अत्याचारातला 20% अत्याचार महाराजांवरती केलेला पिक्चर मध्ये पाहायला मिळतोय. नशीब ते तरी कळतंय आपल्याला. संभाजीराजांनी काय दिलंय समाजाला, काय दिलंय हिंदुत्वाला, काय दिलंय धर्माला, काय दिलंय देशाला, काय दिलंय हिंदुत्वाला. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्या संभाजीराजांच्या धर्मपत्नी श्री सखी राज्ञी महाराणी येसूबाई खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना नटवले. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, तुम्ही कधीतरी इतिहास पहा, तो इतिहास पाहिल्यानंतर कळेल एका बाईचं किती मोठं देणं असतं. ज्या वेळेला शंभूराजांचा देव सुटला, फाल्गुन वद्य अमावस्या संपला. 40 दिवसाचा अनन्वित अत्याचार त्या औरंग्यानं केलेला संपला गेला. धर्माकरता आमचा राजा धाकला धनी राजरोसपणे संपून गेला. विचार करा, एका बाईवरती काय काय संकट कोसळलं असेल हो. ज्या वेळेला एखाद्या बाईचा नवरा 40 दिवस मुसलमान त्या इस्लाम राजवटीमध्ये ज्या वेळेला संपला जातो, त्या औरंग्याच्या शरिया पद्धतीनं ज्या वेळेला त्यांना मारलं जातं, त्यांच्या पत्नीवरती काय काय परिस्थिती आली असेल. कोण होतं बाहेर काढणार, कोण होतं वाचवणार, कोण होतं संकटातून. त्या औरंग्यानं विचार केला, अरे आता तर सगळं संपलंय, शंभूराजा गेलाय. एवढं शंभूराजांनी दिलेलं बलिदान वेगळंच. पण ज्या वेळेला शंभूराजे गेले त्याच्यानंतर त्या येसूबाईनं त्या औरंग्यानं कोंडलं, अटक केली. त्यावेळेला संभाजीराजांचा पुत्र आहे शाहू महाराज, अवघं 5 वर्षाचं वय होतं. किती? 5 वर्षाच्या वयाच्या त्या शाहू राजांना आणि त्या येसूबाईंना ज्या वेळेला त्या औरंग्यानं पकडलं आणि पकडून इतकं छळलं, इतका त्रास दिला. विचार करा, जो औरंग्या संभाजीराजांसारख्या एका मर्द छाव्याला 40 दिवस अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या एका जबरदस्त अशा शंकराच्या अवताराच्या संभाजीराजासारख्या माणसाला जर तो मारू शकतो, तर त्यांनी येसूबाईची काय तरा केली असेल. जाग्यात तुम्ही काय तरा केली असेल येसूबाईची. आश्चर्य वाटेल तुम्हाला, 5 वर्षाचं पोरग त्या पहिल्यांदा येसूबाई पासून तोडलं. आणि याचा नियम होता, त्याचा तळ जिथं हलेल तिथं या येसूबाईंना हलवायचं, तिथून विरुद्ध दिशेला त्या शाहूला हलवायचं. 5 वर्षाचं पोरग त्याच्या नरड्याला बांधायचा लोखंडाचा गळफास, येसूबाईच्या नरड्याला बांधायचा लोखंडाचा गळफास आणि घोड्याला बांधायचं, आणि जिथं औरंग्याचा तळ असेल त्या तळावरती या दोघा मायलेकरांना न्यायचं. हे बोलायला मला फार सोपं आहे, तुम्हाला ऐकून काही फरक पडत नाही. तुम्ही ऐकल्यानंतर 9:30ला दाबून जेवणार आहात, मला चांगलं माहिती आहे. आजपर्यंत आम्ही हेच केलंय, आम्ही फक्त ऐकलंय आणि ऐकून सोडून दिलंय, याच्या पलीकडे आम्ही काही केलं नाहीये. पण खरंच आश्चर्याची गोष्ट ही आहे, ज्या वेळेला 40 दिवस संभाजीराजांनी हा अन्याय सोसला, त्यावेळेला त्या औरंग्याच्या छावणीमध्ये 29 वर्ष येसूबाई राहिल्या. काय केलं असेल यांनी, आणि त्याला का सोडायचं? काय त्या नराधमानी काय दिले महाराष्ट्राला?
काय त्याचं देणं आहे या महाराष्ट्राला? काय हाल केले असतील त्यांनी येसूबाईंचे? जो जन्माला येताना ज्याला हजारो बायका पुरल्या नाहीत, एवढी बेकार परिस्थिती 29 वर्ष या एका स्त्रीनं त्या औरंग्याच्या छावणीमध्ये जिवंत जगल्या येसूबाई, आणि 29 वर्षांनी त्यांना बाहेर काढलं पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ. 29 वर्षांनी. पण ज्या वेळेला बाहेर काढलं ना, त्या बाळाजी विश्वनाथाला त्या येसूबाईचं सांगणं होतं, एखादी बाई 29 वर्ष त्या औरंग्याच्या छावणीत राहिली, काय तिची मनस्थिती झाली असती? वेड लागला असतं तिला, तिच्यावर केलेले अन्याय, तिच्यावर केलेले अत्याचार, तिला तिला सोसायला लागलेले कित्येक प्रसंग, काय झालं असतं त्या बाईचं? पण 29व्या वर्षी ज्या वेळेला येसूबाई बाहेर पडल्या, त्यावेळेला त्या बाळाजी विश्वनाथांना शब्द दिला, बाळाजी, माझ्या पतीला, या महाराष्ट्राच्या मालकाला मारणारा औरंग्या जोपर्यंत याच मातीत गाडत नाही, तोपर्यंत या येसूच्या अंतःकरणाला शांती नाही. एका बाईनं काय द्यावं हे येसूबाईंकडून शिका. अरे एवढं सोसलं, आणि एवढं सोसल्यानंतर खरंच या येसूबाईंनी करून दाखवलं. याच महाराष्ट्राच्या मातीत औरंग्या गाडला, संपवला. एक बाई काय करू शकते हे येसूबाईंकडे पाहिल्यानंतर कळतं. आणि या सगळ्याची सुरुवात जर कोण असेल तर या सगळ्याची सुरुवात जिजाऊ माँसाहेब आहेत. हिरणरागिणी आहे. त्या जिजाऊंकडे पाहिलं की आम्हाला कळतं संस्कार काय आहेत. अच्छा, सगळ्या स्त्रियांनी एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला हिंदू राष्ट्र जगवायचंय ना, तुम्हाला शिवजयंती साजरी करायची आहे ना, तुम्हाला महाराजांचं बलिदान आठवायचंय ना, तुम्हाला हे सगळे आनंद उत्सव सण परंपरा साजऱ्या करायचे आहेत ना, एकच करा. त्याकरता आधी पोरींना हिंदू धर्म शिकवा. कारण आज समाजात जवळजवळ 50% पोरी आहेत. आज इथं भरपूर पोरी आहेत कीर्तनात, 50% पोरी आहेत ज्यांच्या हातात बांगड्याच नाहीत. 50% पोरी आहेत त्यांच्या कपाळी गंधच नाहीत. आणि मग याची उत्तरं पोरींना नाही विचारायची का? मुळातच ते आउट गोईंग कॉल आहेत, त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाहीच आहेत. मग त्याची उत्तरं कुणाला? कारण आपल्यात म्हण आहे की संस्काराची जननी आई असते. संस्काराची जननी ही आई असते. या प्रश्नाची उत्तरं या मुलींना नाही विचारायची, आईला विचारायची. का हो तुमच्या पोरीच्या हातात बांगडी का नाही? म्हणली खरं सांगू ताई. म्हणलं लवकर सांगा. म्हणली ताई, ती ज्या स्कूलमध्ये जाते ना त्या स्कूलमध्ये बांगड्या नॉट अलाउड आहे. तुमची उत्तरं काय? मला माहिती आहे तुमची उत्तरं याच्यापेक्षा वेगळी नसणार आहेत. ताई, ती ज्या स्कूलमध्ये जाते ना त्या स्कूलमध्ये गंध नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते ना त्या स्कूलमध्ये पैंजण नॉट अलाउड आहेत. ती ज्या स्कूलमध्ये जाते ना त्या स्कूलमध्ये गळ्यातलं नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते ना त्या स्कूलमध्ये कानातलं नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते ना तिथं हात जोडणं नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते ना तिथं मराठी बोलणं नॉट अलाउड आहे. मला एक कळत नाही, ज्या स्कूलमध्ये गेल्यानंतर तुमच्या पोरांना अक्षरशः हिंदू धर्मापासून तोडण्याचं षडयंत्र चालू आहे, तुम्ही त्या शाळेत तुमची पोरं पाठवताच का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर खरंच पटलं ना, उद्याच्या उद्या तुम्ही दाखले काढून आणताल. त्यामुळे मी नेहमी सांगते, नुसत्या वरवर टाळ्या नका वाजवू, तुम्ही कृती करा. कृतीशिवाय मजा नाही जीवन जगण्याला. तुम्ही म्हणाल हे तुम्ही आधी करावे मग सांगावे. अहो, तुम्हाला लेकरं घडवायचेत ना, मुलं घडवायचेत ना, त्यांना मातृभाषेतून शिकवण द्या. मातृभाषेतून दिलेलं शिक्षण मुलांना फार लवकर कळतं, फार लवकर समजतं, फार लवकर आकलन होतं. हा गैरसमज आहे तुमचा. कॉन्व्हेंटमध्ये शिकलं म्हणजे फार मोठं होता येतं, फार अगदी वरच्या लेवलपर्यंत जाता येतं, चांगला आकडी पगार कमवता येतो, चांगलं घर बांधता येतं, चांगल्या गाड्या घेता येतात. अहो, मान्य आहे हे सगळं तो करेलही, पण तो करण्याकरता तुमच्यात राहील तेव्हा ना, राहील तेव्हा. या मुलींच्या बाबतीत तेच आहे. पोरींच्या हातात बांगड्या नाहीत, पोरींच्या कपाळी गंध नाहीत. मग याची उत्तर आईला. अहो, आईला विशेष वाटत असेल या गोष्टीचं, पण एक लक्षात ठेवा, आज जी पोरगी तुम्हाला सांगते की तिच्या शाळेत बांगड्या नॉट अलाउड, तिच्या शाळेत अमुक नॉट अलाउड, तिच्या शाळेत अमुक नॉट अलाउड आहे, अहो एक दिवस ती पोरगी तिच्या आयुष्यातून तुम्हाला कायमची नॉट अलाउड करेल. त्यावेळेला काय कराल? त्यावेळेला काय उत्तर असेल आमच्याकडं? भरपूर लाड करा मुलींचे.
त्यांना पाहिजे ते द्या, पण हे सगळं देत असताना त्यांच्यावर संस्कार करा ना, त्यांना चांगल्या संस्काराने घडवा ना, मोठं करा ना त्यांना. आणि मग आम्ही पाहतो आमच्या दृष्टीसमोर 17 वर्षाच्या पोरी ज्या वेळेला लवज्याच्या जाळ्यांमध्ये अडकतात, फसतात आणि फसून निघूनही जातात. ज्या वेळेला बापाच्या कानावर बातमी येते, अक्षरशः बापाचा हळव काळीच, एवढ्या बापाच्या अंतःकरणाला वेदना होतात. पण त्याही वेळेला तो बाप केस टाकतो त्या पोरीवर. पण त्या बापानी त्या पोरीवर केस टाकण्याआधी, ती मिसिंगची केस पोचण्याआधी त्या बापावर त्या पोरीने केस टाकलेली आहे. का? माझा बाप माझ्या मनाप्रमाणे पाहिजे त्या मुलाशी माझं लग्न होऊ देत नाही. वय वर्ष 17. काय अक्कल असते 17 वयात? किती अक्कल असते 17 वयात? 17 वर्षाची पोरगी बापाच्या विरोधात ज्या वेळेला केस टाकते, मी बघितलेला प्रसंग आहे डोळ्यानं. जिला घरामध्ये स्वतःचा भाऊ नाही खपत, त्या भावाला नाही ती सहन करत, एवढी भांडते भावाशी. तीच पोरगी लवजियात झाल्यानंतर ज्या पोराच्या आधीच 4 निकाह झालेत त्याच्यासोबत कशी आनंदाने राहू शकते? हे सगळं का? आमचे संस्कार कमी पडतात म्हणून. बापाच्या विरोधामध्ये उभा आहे 17 वर्षाची पोरगी कोर्टामध्ये, बाप समोर आहे. विरोधकाच्या पिंजऱ्यामध्ये बाप उभा आहे, बापावरती दाखल केलेली आहे केस. हात जोडलाय त्या बापानं. सांगा ना मला, हिंदू धर्मात अशी वेळ यावी? हिंदू धर्मामध्ये अशी वेळ यावी बापानी पुरीला हात जोडायचा असतो, बापानी पुरीच्या पाया पडायचं असतं. पण पडला बाप, सांगतोय बाप त्या पुरीला, अगं पाया पडतो तुझ्या, ऐक ना ताई, जिथं चालली ना तिथं तुझं हित नाही ग माझ्या लेकी. आठवते त्या बापाला, ही तीच पोरगी आहे, ही तीच लेक आहे, जन्माला आली. मला आनंद झाला. अख्ख्या गावात मी बर्फी वाटत सुटलो. का? मला पोरगी आहे. माझी या घरात पोरगी जन्माला आली, पहिली बेटी, धनाची पेटी. अख्ख्या गावात बर्फी वाटली, मला पोरगी झाली, मला पोरगी झाली, मला आनंद झालाय, मला पोरगी झाली. एवढा आनंद बायकोनं सांगितला. हो, पोरगी झाली, पैंजण आणावी लागतील. रुपया नव्हता जवळ. 2 मित्रांकडं 1000 रुपयाला गाण राहिला, पण पोरीला पैंजण आणले. का? अरे तिच्या पायातलं चैतन्य माझ्या घराला आनंद देणार असेल. हो, तीच पायामध्ये पैंजण घालून ज्या वेळेला रांगणारी पोरगी उभा राहिली, उभा राहणारी पोरगी चालायला लागली, चालणारी पोरगी पळायला लागली, पळणारी पोरगी शाळेत जायला लागली, शाळेत जाणारी पोरगी मोठी झाली, एक वर्ग पुढे जायला लागली. या बापाला केवढा आनंद. माझी पोरगी मोठी होतीये, एवढा कष्ट करत राहिला, एवढा मरत राहिला, एवढा संपत राहिला, या पोरी करता एवढा खपत राहिला. का? माझ्या पोरीला घडवायचंय, माझ्या पोरीला मोठं करायचंय म्हणून मरत राहिला बाप. बायकोला सांगत राहिला, अगं तुला कशाला पिवळा मणी पाहिजेल ग, नसलं तरी चालेल तुला, माझ्या पोरीला मात्र भरभरून देईल. माझ्या पोरीला कमी पडता कामा नये. मरत राहिला तिच्या करता, संपत राहिला तिच्या करता, खपत राहिला बाप तिच्या करता, पोत्यांची हमाली करत राहिला तिच्या करता. माझ्या अंगावर फाटके कपडे असले तरी चालतील, मी भिकारी असलो म्हणून काय झालं, माझ्या पोरीला मी राजकुमारी सारखी ठेवेल. त्या राजकुमारी होण्याच्या स्वप्नामध्ये, त्या पोरीच्या आनंदामध्ये एवढा मरला, एवढा खपला, एवढा सण करत राहिला, एवढा त्याग केला त्या बापानं, एवढे कष्ट केले त्या बापानं. पोरीला घडवायचे, 10 लाख रुपये तिच्या लग्नाला खर्च करायचाय म्हणून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगत राहिला बाप. आणि आज वयाच्या 17व्या वर्षी अक्षरशः पायाच्या गाठी सांगत होत्या, त्या पायाच्या तळपायाच्या बेगा सांगत होत्या, त्याचं खपलेला चेहरा सांगत होता. हिच्याकरता काय केलंय? आज 17 वर्षाची पोरगी जिच्याकरता एवढा कष्ट करून खपला, त्या बापाला या पोरीनं विरोधाच्या पिंजऱ्यात उभा केलं होतं. रडत होता तो बाप, सांगत होता तो बाप, अगं तुझ्या करता एवढं सगळं केलंय, माझं ऐक, राण्या तुझ्या पाया पडतो. अगं नेत्राचे दिवे केलेत, हाताचे पाळणे केलेत तुझ्या करता. माझ्या लेखी
जिथं चालली ना तिथं फक्त आणि फक्त तुझ्या तुझ्या देहाचे वासनेचे तुकडे केले जातील. या अवस्थेत त्या पोरीनं सांगितलं, मला चांगलं कळतं मी कोणासोबत चालली आहे. धरला त्या पोराचा हात, निघून गेली ती पोरगी. बाप बघत राहिला, बाप नाक घासत राहिला, रडत राहिला तो बाप. ही पोरगी जात राहिली, पोरीच्या पाठ मोऱ्या आकृतीकडे बघत राहिला तो बाप. आणि त्या पोरीच्या पाठ मोऱ्या आकृतीकडे बघता 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 जिच्या करता आयुष्य संपवलं असती लेख माझ्या नजरेसमोर माझं तोंड काळं करून निघून गेली. हा धक्काच या बापाला सहन झाला नाही. त्या पाठ मोऱ्या पोरीच्या आकृतीकडे बघून त्याच कोर्टाच्या दारात त्या बापानी प्राण सोडला. काय मिळवलं हो आम्ही? काय कमवलं आम्ही? राजरोसपणे आमच्या बापाचे जीव घेतोय आम्ही, आमच्या आईला छळतोय आम्ही. कोण कारण आहे याला? कोण कारण आहे याला? आज 17 वर्षाच्या पोरी एवढ्या त्रासातून आई बापाला अक्षरशः बापाला सोडून जातात. खरंच माझं पोरीनं हात जोडून सांगणं आहे, काकुळतीनं सांगणं आहे, पोरीनो एक वेळ कमी शिका. थोडं कमी शिक्षण घेतलं ना तरी चालेल, पण तुमच्या शिक्षणाने एक कायम लक्षात ठेवा, असं शिक्षण घ्या, असं शिक्षण घ्या की ज्या शिक्षणानं आयुष्यभर तुमचा बाप ताटमानेनं जगला पाहिजे. बघा, घेता आलं तर कोणत्या विद्यालयात असं शिक्षण असेल तर नक्की घ्या पोरीनो. या शिक्षणानं मोठं व्हा. आई बापाला छळण्याकरता नका जन्माला येऊ. आणि आई बापांनी सुद्धा कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, पोरींच्या हातांमध्ये मोबाईल नका देऊ. काही गरज नाही, त्यांना आकला नाही आहेत, तो कसा वापरायचा माहित नाहीये. पोरींच्या हातामध्ये मोबाईल नका देऊ. द्यायचंच असेल पोरींच्या हातात मोबाईल न देता पोरींच्या हातात तलवारी द्या, हरामखोरांना वेळ आली तर कापण्याकरता. ही काळाची फार मोठी गरज आहे हो. काय देतोय आम्ही आमच्या लेकींना? कोणते संस्कार देतोय आम्ही आमच्या लेकींना? ज्या वेळेला पारतंत्र्य येईल ना, त्या पारतंत्र्याला कारणीभूत असेल प्रत्येक आई, घराघरातली आई, या लेकींना निर्माण करणारी आई. आणि म्हणून खरंच पोरींना प्रामाणिकपणे सांगतेय, आई बापाचं नाव उंचावण्याकरता तुमचा जन्म झालाय, ते नाव उंचावण्याकरता जगा. आमचा धर्म आम्हाला हे सांगतोय, आमचा धर्म या पद्धतीचं शिक्षण आम्हाला देतोय. आणि त्या शिक्षणाने लखुजीराजे जाधवरावांनी मोठी केलेली माँसाहेब जिजाऊ, त्या संस्काराने घडवलेली माँसाहेब जिजाऊ, त्या संस्काराने अक्षरशः अंतःकरणात पारतंत्र्यानं उच्छाद मांडलेली जिजाऊ, त्यावेळेला मनामध्ये हा एक 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 पटल निर्माण होत होतं आणि सांगत होतं, या महाराष्ट्राला या बेदकार पारतंत्र्यातून बाहेर काढण्याकरता अरे नसेल कुणी, ही जिजाऊ समर्थ आहे. आणि हलवलं जिजाऊ ना सिंदखेड राजावरून थेट शिवनेरगड. गडाचे गडकरी आहेत विजयराव, सिद्धोजी विश्वासराव. एका बाईचं अंतःकरण किती धगधगत्या ज्वालेत असतं ऐकून घ्या. त्या विजयराव सिद्धोजी विश्वासरावांच्या धर्मपत्नी आहेत लक्ष्मीबाई. पुढे आल्या, जिजाऊना पाहिलं, मुजरा केला आणि विचारत्या झाल्या, मासाब मुजराजी, मासाब अहो तुमच्या तोंडाकडे पाहिलं, मासाब अहो तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, माझ्या अनुभवाचं माझ्या म्हातारपणाचं देणं मला सांगतंय. मासाब जिजाऊ तुमच्याकडे आनंदाची बातमी आहे बघा. मासाब या काळात प्रत्येक स्त्रीला काही खावं वाटतं, काही प्यावं वाटतं, काही ल्यावं वाटतं, ज्याला डोहाळे म्हणतात. मासाब काय आहेत तुमचे डोहाळे? काय खावं, काय प्यावं, काय ल्यावं वाटतं तुम्हाला? असं विचारल्याबरोबर ताडकन उभा राहिली रणरागिणी. पायापासून डोक्यापर्यंत मुंग्यांच्या रांगा सनसनावरती गेल्या, हाताच्या मुठ्या वळल्या, श्वास तडीला लागला, दंडा सुचले, डोळे अंगार ओकाय लागले आणि उत्तर दिलंय रणरागिणीनं, लक्ष्मीबाई नामास काही खावे वाटत, नामास काही प्यावे वाटत, नामास काही द्यावे वाटत. मासाब अहो आम्हाला डोहाळ तरी काय काय वाटतं मग आपणास? उभा राहिली रणरागिनी, उत्तर दिलं त्वेषानं, आम्हास वाटते पायी मांड चुळणा कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुशेला आवळावा, आम्हास वाटते ज्ञानबंद तलवार हाती घ्यावी, आम्हास वाटते
कपाळी शिवगंध रेखावा, आम्हास वाटते डोईवर मोत्यांचा शिरपेट चढवावा, आम्हास वाटते गोळ्यावर मंड ठोकावी, आम्हास वाटते सह्याद्रीच्या गिरीकंदरात कोळा फिरवावा, आम्हास वाटते अरे ज्या यवनानी, ज्या हैवानानी, ज्या सुलतानानी, ज्या हरामखोरानं माझ्या आया बहिणीच्या बुरीत तुटली त्या यवनांचं मस्तक डला वेगळं करावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. अहो तेवढं बळ होतं म्हणून घडलं. बळ नसतं तर काय घडलं असतं? तेवढी ताकद नसती तर काय घडलं असतं? ज्या वेळेला अंतःकरणातलं हे तेज या गर्भामध्ये उतरत होतं. आणि एक लक्षात ठेवा, मुळातच हे शुद्ध बीजापोटी, 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 शुद्ध बीजापोटी. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, फळ रसाळ गोमाटे, फळ रसाळ गोमाटे, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, पोटी फळे रसाळ गोमाठी, फळे रसाळ गोमाठी, फळे रसाळ गोमाठी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमाठी, फळे रसाळ गोमाठी, रसाळ गोमाठी, गोमाटी, गोमाटी. अहो महाराज सांगतात जिथलं बीज शुद्ध आहे, येणारी फळं रसाळ आणि गोमटीच येणार. पेरताना चांगलं पेरावं, उगवताना अहो चांगलंच उगवतंय की. आता तुम्ही लावताना झाड बाबळीचं लावताय, ऐकताय ना? लावताना झाड बाबळीचं लावताय आणि अपेक्षा कैऱ्यांची करताय. शक्य आहे? नाही ना शक्य. एखादा म्हणला तुम्हाला काय शक्य नाही, मी पाणी घालतोय त्याला आणि आपला शब्द आहे बाबळीला कैऱ्या लागणार, मग तू मरणार. कारण बाबळीच्या झाडाला पाणी घालणारा मरेल, पण बाबळीला कैऱ्या लागणार नाही. त्याला काटेच येणार, जोळा जोळंगीचे पोटी, फळे विजाती करंटी. लावताना जे लावाल उगवताना ते उगवणार आहे, पेरताना जे पेराल उगवताना ते उगवणार आहे. मग पेरतानाच अंतःकरणामध्ये या माऊलीनं स्वराज्याचं बीज पेरलंय आणि त्या गर्भामध्ये ही स्वराज्याची उमलती पहाट त्या गर्भात वाढतीये, क्षणाक्षणाला वाढतीये. जिजाऊनी पदर पसरलाय. शहाजी महाराजांपुढे नाही, कोण महाराजा पुढे नाही. जिजाऊ गेलेत त्या शिवनेरगडाची भगवती आहे आई शिवाई, त्या शिवाईच्या पुढे गेलेत आणि त्या शिवाईच्या पुढे जाऊन माय माऊली पदर पसरला. जिजाऊनी पदर पसरला आणि त्या जगदंबेला सांगितलं, आई या अवघ्या हिंदू राष्ट्राला पुन्हा एकदा नवनिर्मिती करण्याकरता, या अवघ्या हिंदू राष्ट्राचं पुनरुत्थापन करण्याकरता, या हिंदू राष्ट्राची ही पारतंत्र्याच्या अंधकाराची रात्र घालवण्याकरता आणि ते स्वतंत्र सूर्य निर्माण करण्याकरता आई मी तुझ्या पुढे पदर पसरते. आई वेळ झाली. हे दारू गडबई आता दारू गडबये, दारू गडबई आता दारू गड, दारू गडबई आता दारू गडबई, दारू गडबई आता दारू गडबई, दारू गडबई आता दारू गडबई, दारू गडबई आता दारू गड, दारू गडबई आता दारू गडबई, दारू गडबई आता दारू गडबई आता दारू गड, दारू गडबई आता दारू गडबई आता दारू गड, दारू गडबई आता दारू गडबई आता दारू गड, दारू गडबई आता दारू गडबई आता दारू गड,
कोल्हापूर लक्ष्मी दारुगड बाई माहूरगड रेणुके दारुगड बाई वणीचे सप्तशृंगी दारुगड बाई कोकणचे कवीर दारुगड बाई गोव्याचे शांतादुर्गे दारुगड बाई कर्नाटक यल्लम्मे दारुगड बाई शिवनेरी शिवाई दारुगड बाई मांडरचे काळूबाई दारुगड बाई पाताळ लक्ष्मी दारुगड बाई कडक लक्ष्मी दारुगड बाई चतुर्भुज लक्ष्मी दारुगड बाई कालिके चंडिके दारुगड बाई पंढरी निवासिनी दारुगड दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई देखो दारुगड बाई आता दार ये दारुगड बाई आता दारुगड दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता ही आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी मागणी भारी संकटाला अगागबाई माती तुझ्या गुरुदासी भक्ताला आई कृपा करी हे माझ्यावरी दारवी जात सारी आई कृपा करी हे माझ्यावरी जागावी तो रात सारी आई गोंधळाला हे गोंधळ मांडना भवानी गोंधळाला गोंधळ मांडना भवानी गोंधळाला गोंधळाला जयभवानी गोंधळाला गोंधळाला जयभवानी गोंधळाला हे तुळजापूर भवानी दारुगड बाई कोल्हापूर लक्ष्मी दारुगड बाई माहूरगड रेणुके दारुगड बाई वणीचे सप्तशृंगी दारुगड बाई कोकणचे एकवीर दारुगड बाई कालीचे चंडिके दारुगड बाई शांतादुर्गे बाई दारुगड पंढरी निवासिनी दारुगड 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 बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड आई राजा गुड आज के आनंद की जय हो अरे जाऊ घ्या विश्वाच्या या शक्तीला आई जिजाऊने मागणं मागितलं अहो त्या शक्तीनं आवाज दिला त्या सह्याद्रीच्या गिरीकंदरावरती एका भल्या थोरल्या बुर्जावरती उभा राहिलेली ती जगत जननी अंबिका भगवती आवाज दिला जिजाऊना मासाहेब अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची अरे कुणाची हिम्मत नाही महाराष्ट्राला संपवण्याची कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि हिंदुत्वा विना पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला आणि खरंच जिजाऊंचं म्हणणं सार्थ केलं या माऊलीला कौल दिला जगदंबेनं कौल दिला शंभू महादेवानं कौल दिला अहो त्याच शंभू महादेवाचा आई जगदंबेचा असणारा अंश अवतार याच जिजाऊंच्या पोटी फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी या उग्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याकरता आया बयांना पुन्हा एकदा सुरक्षित ठेवण्याकरता या महाराष्ट्राला पुन्हा एकदा गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले या दाम्पत्याच्या पोटी या महाराष्ट्राचा स्वतंत्र सूर्य जन्माला आला आणि अवघ्याने एकमुखानं आवाज दिला शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती सरराजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती राजाचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी
कुणाची भीती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 ज्यावेळेला अवघ्या महाराष्ट्राने ही बातमी ऐकली की स्वातंत्र्याचा सूर्य या महाराष्ट्राच्या वेदीवर शिवनेर गडावरती जन्माला आलाय आणि अवघ्या महाराष्ट्रानं एकमुखानं आवाज दिला, श्रीमान क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की श्री महाराज अंश रूपानं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. महात्म्यांचं येणंच देवतांच्या रूपामध्ये आणि इथे मातलेला अधर्म मोडीत काढण्याकरता आहे. आणि खरंच शंभू महादेवांच्या आई जिजाऊंच्या जगदंबेच्या छत्रपती शहाजीराजांच्या या स्वप्नाला कौल मिळाला. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. या आईनं इत्या उत्तम संस्कारानं या बाळाला या लेकराला उभा केलं. या लेकराला मातीचे गड, मातीचे किल्ले, मातीचे उंट, मातीचे हत्ती आणि या मातीच्या स्वप्नाला आकार देण्याकरता जिजाऊंनी निर्माण केलं. म्हणून तुम्ही सांगितलं संस्काराची जननी आई आहे. आईच्या हातात आहे कोणत्या पद्धतीची प्रजा आपल्या जवळ येते. निश्चित आपली मुलं कशा पद्धतीनं घडवायचे हे आईला माहिती आहे. आणि म्हणून मुलांवरती संस्कार करताना त्यांना गीता सांगा, त्यांना ज्ञानेश्वरी सांगा, त्यांना एकनाथी भागवत सांगा, त्यांना एक 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 गोष्ट कळू देत, आपला धर्म कळू देत, आपले सण कळू देत, आपल्या परंपरा कळू देत, आपल्या रीती कळू देत, आपले रिवाज करू देत. हे ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला ती पोरं हिंदू धर्माशी जोडली जातील, निष्ठेनं उभा राहतील आणि आपलीच फळी आपल्या सोबत असेल, आपला अभिमान आपल्या सोबत असेल. जिजाऊंनी ते केलंय. त्याला राम सांगितले, त्यांना कृष्ण सांगितले, त्यांना कर्ण सांगितलंय. अहो त्यांना एक 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 या महाराष्ट्रातली या हिंदुस्थानातली बुलंद विभूती सांगितली. राजांना मोठं केलंय. राजे लहानाचे मोठे होत आहेत आणि मोठे होत असताना त्यांच्या जवळ हे संस्कार देऊन जिजाऊने उभा केलंय. कोण होतं राजांजवळ? कोण होतं त्यांच्या पाठीशी? एकट्या जिजाऊ. शहाजीराजे दूर निजामशहाच्या दरबारी एकट्या जिजाऊ त्या संस्कार करण्याकरता. पण असं घडवलं हे बाळ, असं निर्माण केलंय बाळ. सोबत कोणी नसताना उभा राहिले शिवाजीराजे केवळ आईच्या आशीर्वादानं, केवळ जिजाऊंच्या आशीर्वादानं. आणि हे सगळं देत असताना शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे मुंगी एवढं आहे. मुंगी माहिती आहे तुम्हाला? जाग्यात ना तुम्ही? मुंगी माहिती आहे ना केवढी असते तुमच्या इकडं? अगदी बरोबर, आजीने उत्तर दिलं. एवढीशीच कणभर नगभर एवढीशीच मुंगी आहे. कुठेही जा अगदी कणभर आहे. अहो मुंगी कणभर आहे, मुंगी नगभर आहे. जरा विचार करा, एवढीशी मुंगी आहे जी लवकर डोळ्याला दिसत नाही, तिचं डोकं केवढं असेल? त्याच्याहीपेक्षा लहान. आता एवढीशी मुंगी आहे, त्यातलं निम्म तिचं डोकं आहे. बाबा त्यातला निम्माच तिचा मेंदू. मेंदू केवढा असेल बघा ना. आपल्या देहाच्या मानाने आपलं डोकं केवढं आहे माही, आणि डोक्याच्या मानाने मेंदू केवढा असेल. तसं मुंगीचं. आता मुंगीच एवढी आहे, त्यातलं तिचं डोकं आहे आणि त्यातला तिचा मेंदू आहे. पण बघा मजा, मुंगी कणभरच आहे, एवढासाच तिचा मेंदू आहे. पण त्या मुंगीला कधी सांगावं लागतं, ये बाई ग, जम्बूद्वीप, जम्बूद्वीपातला आशिया खंड, आशिया खंडातला हिंदुस्थान, हिंदुस्थानातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात, येवला तालुक्यातल्या नागडे गावात, नागडे गावातल्या एखाद्या आळीत, आळीतल्या एखाद्या घरात, घरातल्या एखाद्या स्वयंपाकघरात किती नंबरच्या फळीवर कोणता डबा साखरेचा आहे लागतो सांगायला? नाही. मुंगी केवढी आहे? डोकं निम्म, मेंदू त्याच्यापेक्षा लहान. अहो मुंगी एवढीशीच आहे, पण कणभर मुंगी मनभर साखर पस्त करते. अहो तसं शिवाजीराजे मुळात संख्येनं कणभरच होते, पण कणभर मावळ्यानी मनभर मोगल उद्ध्वस्त केले. बळ, अखंड निष्ठा, स्वराज्य, ध्येय हे महाराजांचे गुण. आणि या गुणांनी महाराजांनी या एका 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 मावळ्याला आपल्या सोबत घेतलं, आपल्या सोबत उभा केलं आणि निर्मितीला सुरुवात केली. या सगळ्यांची निर्मिती शून्यातून आहे. आमच्या मुलांनी शिवाजीराजे हे शिकायचे. फक्त डीजेवरती नाचण्याकरता शिवाजीराजे नाहीत, दारूच्या बाटल्या संपवण्याकरता शिवाजीराजे नाहीत, नको नको ती व्यसन करण्याकरता शिवाजीराजे नाहीत.
शिवाजी महाराज हे डोक्यावर नाचण्याचे विषय नाहीत, शिवाजी महाराज हे डोक्यात घालण्याचे विषय आहेत. कधी कळणार? या अवघ्या मावळ्यांना एकत्र केलंय आणि अवघ्या मावळ्यांना एकत्र करून गेलेत एक दिवस अगदी वयाच्या लहानग्या वयात 14-15व्या वर्षी रायरेश्वरावर गेलेत, शपथ घेतली आणि रायरेश्वरावरती जाऊन शपथ घेऊन जसे आलेत तोरणा किल्ला ताब्यात घेतला. अवघ्या 50 मावळ्यांच्या मदतीनं तोरणा जिंकला. तोरण्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं. राजगड बुलंद माचीचा आपल्या जवळकीत आणला आणि पुरंदराच्या रातोरात मुसक्या आवळल्या. आणि जशा या बातम्या त्या विजापुरी दरबारात पोचल्या त्यावेळा मात्र लक्षात आलं शिवाजी महाराजांना माझं ध्येय काय, कशा करता आलोय मी. जिजाऊनी महाराजांवर संस्कार करताना सांगितलं होतं, शिवबा या हिंदुस्थानाचे तुम्हाला उसने आहे, फेडण्याकरता तुमचा जन्म झालाय आणि इथं या म्लेंछ रूपी अधर्माच्या राक्षसाला संपवण्याकरता आणि या अवघ्या रयतेचं रक्षण करण्याकरता तुमचा जन्म आहे. तुकोबारायांनी तंतोतंत शिवाजीराजांना हेच तत्व सांगितलं अभंगाच्या पहिल्याच. दयातीचे नाव भूताचे पालन, 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 दयातीचे नाव भूताचे पालन. अनेक निर्जनाला कंटकाचे, अनेक निर्जनाला कंटकाचे, अनेक निर्जनाला कंटकाचे, अनेक निर्जनाला कंटकाचे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. क्या बात, आज के आनंद की जय हो. महाराज म्हणतात माझा जन्मच आईनं सांगितलंय धर्माच्या रक्षणाकरता, रयतेच्या रक्षणाकरता आणि दृष्टाच्या नाशाकरता. अनिक निर्दाळन कंटकाचे, माझा जन्मच जर दृष्टाच्या निर्दाळनाकरता असेल तर मला उभा राहावं लागेल आणि राजांच्या या विजयाच्या, राजांच्या या कर्तृत्वाच्या सीमा ज्यावेळेला पोचल्या अगदी दूर कर्नाटकापर्यंत आणि त्यावेळचा सगळा 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 आदिलशाहीचा कारभार पाहणारी ती बडी बेगम संतापली आणि संतापून त्या बड्या बेगमेनं आवाज दिला, हे कोई ऐसा शख्स. अवघ्या दरबाराकडे तिनं नजर वळवली. ही नजरेत तिचा अंगार हे हे हा हा हे नजरेत तिचा अंगार, नजरेत तिचा अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, कुणी घेईना पुढाकार. सरांनीच मारली हार, सरांनीच मारली हार. है कोई ऐसा शख्स जाएगा उस दक्कन में लेके आएगा उस सिवा को मेरे सामने, जिंदा या मुर्दा. महाराज सगळ्यांच्या मानाखाली, कुणी बोलायला तयार नाही, कुणी आवाज द्यायला तयार नाही. माहिती आहे शिवाजी राजा काही चीज आहे. अरे वाघाचं कातडं घालून, वाघाचं कातडं घालून कधी कुणाला वाघ होता येत नसतं. वाघाचं कातडं घालून कधी कुणाला वाघ होता येत नसतं. आणि शिवाजी राजांच्या नादी लागलं तर त्याचं कातडं सुद्धा राहत नसतं. असा अमूलाग्र इतिहास माझ्या राजांनी या महाराष्ट्राच्या भूमीत रचलाय. सगळ्या दरबाऱ्यांच्या मानाखाली. माहिती आहे
शिवाजी राजा सोबत लढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आता या वेगमेनं पुन्हा आवाज दिला, अरे खाली खिल्लत पहनते हो, काम कुछ करते हुए नहीं, बोलो बोलो कौन जाएगा, कौन लेके आएगा उस चूहे को मेरे सामने, जिंदा या मुर्दा. अशा वेळेला झाला एक आवाज पावलांचा, वाजले जोडे, कर 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 कर. अनावग्या दरबाऱ्यांच्या मानावळला कोण 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 कोण, तो तोच ज्यानं छत्रपती शिवाजी राजांचे वडील तीर्थरूप शहाजीराजे भोसले साहेब यांची बंगळुरात धिंड काढली. तोच ज्यानं छत्रपती शिवाजी राजांचे ज्येष्ठ सावत्र बंधू थोरले संभाजीराजे यांना कर्नाटकातल्या कनकगिरीत कपटानी ठार मारलं. तोच वाई शिरवळ प्रांताचा सुभेदार, मूर्तिपूजकांचा कर्दनकाळ, एक भटारणी का छोकरा. नवत्याच अफजल खान हे 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 हा हे नवत्याच अफजल खान जणू सैतान अन बोले छात ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, शिवबाला टाकतो चिरडून. हम जाएंगे लेके आएंगे उस चूहे को आपके सामने, जिंदा या मुर्दा. निघाला 25,000चं सैन्य घेऊन, त्याचा गोंड्यात दळ पाय दळ, त्याचा गोंड्यात दळ पाय दळ, त्याचा गोंड्यात दळ पाय दळ. सैन्य फाटा ही बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे तळतळ, पाहणारा कापे तळतळ. आता माझ्या शिवाजी राजांचं काय होईल, कोण वाचवेल माझ्या शिवाजी राजांना या मान संकटातून. अशा वेळेला मासाहेब जिजाऊ पुढे झाल्या आणि मासाहेबांनी आवाज दिला, अरे आईशा समय या हिंदू भूमी करता, अरे माझा पुत्र गेला तरी बेहत्तर, पण या हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान कायम राहिला पाहिजे. आईशा वागिनीचा त्यो छावा हे हा हे आईशा वागिनीचा त्यो छावा, आईशा वागिनीचा त्यो छावा, गणी मला कसा रेटावा, डोक्यात गणी मी गावा, बेटीसाठी थाटला सांगावा, बेटीसाठी थाटला सांगावा. ठरलं एकमेकाला आमने सामने 10 अंगरक्षकांच्या मदतीनं प्रतापगडाच्या पायथ्याला समोर भेटायचं. आणि दिवस ठरला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अधिकाष्टमी, तारीख 10 डिसेंबर 1659, वार गुरुवार, वेळ दुपारची 2 प्रहर, 12:35 वेळ. 10 अंगरक्षकांच्या मदतीनं एकमेकाला आमने सामने भेटायचे त्या माचीवर. आणि त्या वेळेला योग्य वेळेला दिवस उजडला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे 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 प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव युक्तीची, करील काही कल्पना युक्तीची जिराजी, करील काही कल्पना युक्तीची, करील काही कल्पना युक्तीची जिराजी. अहो या राजांनी या खाना करता प्रतापगडाच्या माचीवर जनीच्या टेंब्याला सुंदर सुंदर बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. त्या शामियानात कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला.
सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा, राजांच्या सोबत जीवाय. ज्यावेळेला एकमेकाच्या आमने सामने आले, राजा तो रब्बात त्याची न्यारी, राजा तो रब्बात त्याची न्यारी, चालत त्याची सावत गिरी जिरा जिर जी जी जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी 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 जी. यानं पाहिलं, राजाने पाहिलं तयारी कशी आहे. राजा दरडीच्या माग आहेत, कान त्या शाम्याण्यात आलाय, त्याला गापील ठेवलाय, हरभऱ्याच्या झाडावर चढवलाय बोकिलानी. आणि ज्या वेळेला गोपीनाथ पंतांनी खुणेची इशारत केली, बालामधून 35 मिनिटाची वेळ अख्ख्या महाराष्ट्राने देव पाण्यात घातलेले आहेत. आई जगदंबे, शंभू महादेवा, माझ्या राजाला वाचवा, माझ्या राजाला जगवा. म्हणून अवघ्या महाराष्ट्र या संकटाला आता तोंड घेण्याकरता सिद्ध झालाय. त्याच वेळेला बालामधून 35 मिनिटाची वेळ राजाला इशारत झाली खुणेची. त्याच वेळेला 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजीराजे आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम जसे आले आणि या खानाकडे पाहिलं, काना हाक मारी तो हसरी, काना हाक मारी तो हसरी, काना हाक मारी तो हसरी, रोखून नजर गरजी जिरा जिर जिरा जी जी जिरा जिरा जी जी जिरा जिरा जी 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 जी. अहो या खानानं पाहिलं आणि हसत हसत खान बाहेर आला. आओ आओ शिवाजी राजा आओ, हमारे गले लग जाओ. काना हाक मारी तो हसरी, काना हाक मारी तो हसरी. त्याच वेळेला राजे आले, या खानाच्या मगर मिठीत घुसले आणि जसे आले या खानानं कपट केलं, या खानानं दगा केला. या कानानं दगा केला मंडळी, या कानानं कपाट केलं. अहो तशी मिठी मारली, या मिठीत दगा केला. कनदाभिमान वाहनाला, दाभिमानवानाला, कनदाभिमानवानाला कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, खरखरा आवाज झाला, खरखरा आवाज झाला. पोटामध्ये बिचवापैकी केला, पोटामध्ये बिचवापैकी केला. वग्नख्याचा वारा केला, वग्नख्याचा वारा केला. खरखरा फाटलं पोटाला, खरखरा फाटलं पोटाला. त्यानं खानाचा कोतळा बाहेर आला जिरा जी जी, बाहेर आला जिरा जी जी, बाहेर आला जिरा जी जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले हो, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलाबीची होवाट, मराठेशाहीचा मांडला थाट जिराजी, मराठेशाहीचा मांडला थाट जिराजी, मराठेशाहीचा मांडला थाट जिराजी, जिराजी, जिराजी जी 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 जी. दादा ज्यावेळेला हा 32 दाताचा बोकड आई तुळजाभवानीच्या चरणी प्रतापगडी अर्पण केला आणि अवघ्या महाराष्ट्राला ही आनंदाची खबर पडली. अफजल्या मेला. अवघ्या महाराष्ट्रानं आनंदाच्या भरात एक घोषणा केली, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, गणपती, हयपती, भूपती, श्रीमंत छत्रपती, जानता राजा, न्यायालंकार मंडित, श्रीमंत श्री 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 छत्रपती श्रीमान शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री महाराजांचं आपल्याला खूप मोठं देणं आहे आणि हे उपकार
कायम सगळ्या हिंदुत्वाने आपल्या अंतःकरणात धारण करून ठेवा. ही काळाची गरज आहे. त्यांचा जन्मच तुमचं आमचं रक्षण आणि अफजल्यांसारख्या दृष्टाचा नाश एवढ्या करताच महाराजांचा जन्म आहे. महाराज म्हणतायत तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी आणि देवासही अटी जन्म घेणे एवढ्या करता शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. आणि ते जन्म पण उद्या आपण सार्थकी लावण्याकरता आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं जमलात. आज तुमच्या इथं एवढं सुंदर हनुमान मंदिर आहे. सगळ्यात तरुणांना नागडेतल्या माझी एकच विनंती आहे, आम्ही एकत्र येत नाही, प्रत्येक शनिवारी एकत्र या, मंदिरामध्ये हनुमान चालिसेचा पाठ करा. त्या निमित्ताने सगळे हिंदू एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण होईल. चालू आहे का? मग तर जोरदार टाळ्या. कारण हा संकल्प घराघरात गावागावात ज्यावेळेला रुजला जाईल त्यावेळेला हिंदुत्व प्रगाढ होईल, निष्ठेनं वाढत जाईल. आणि तो प्रकल्प तुमच्या इथे चालू आहे. खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद देते. असंच प्रेम, भरभरून प्रेम श्री महाराजांवर, हिंदू धर्मावर, शंभूराजांवर सगळ्यांनी करा. आणि आपल्या अंतःकरणातली हिंदुत्वाची गाठ कायम आपल्या स्मरणात ठेवा. आम्ही हिंदू आहोत आणि वेळ आली तर महाराज म्हणतात जर दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, जर दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, जर माती झालो तर महाराष्ट्राची होईल. आणि माणूस म्हणून जन्माला आलो तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांचा मावळा होईल. आपल्या अंतःकरणात श्री महाराजांविषयी एवढं प्रेम जर जागृत ठेवलं तर निश्चितच आपली ही हिंदुत्वाची परंपरा अखंडपणे चालू राहील. शिवजन्मोत्सव सोहळा नागडे आपल्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला महोत्सव आणि या महोत्सवाचा एक भाग आपण मला होण्याची एवढी मोठी जबाबदारी दिलीत म्हणून सगळ्या ग्रामस्थांचं खूप खूप ऋण व्यक्त करते. सगळ्या माझ्या माई भगिनी, सगळे पुरुष मंडळी, आदरणीय उत्तम बाबा, आदरणीय माधव बाबा, आदरणीय लक्ष्मणजी महाराज, सगळे टाळकरी मंडळी, सुंदर साऊंड सिस्टीम, परागदादांची हार्मोनियमची साथ, सगळेच यूट्यूब शूटिंग, सगळ्यांना धन्यवाद देते. या कार्यक्रमाला माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव ज्यांनी नर्मदा नावाच्या नदीच्या 2 पायी परिक्रमा केल्या ते आणि ज्यांनी हिमालयाची 4 धाम यात्रा यात पायी केली ते श्री अपूर्वानंदजी महाराज, नर्मदेचा अपूर्वानंद या नावाने सुंदर अनुभव त्यांचे यूट्यूबला आहेत. मोठं धर्मकार्य त्यांनी फुलपाणीच्या जंगलामध्ये केलेलं आहे. असे माझे पतिदेव तेही या ठिकाणी आलेत, त्यांनाही खूप धन्यवाद देते. आपल्या सगळ्यांचं, सगळ्या तरुण बांधवांचं ऋण व्यक्त करते. असाच कार्यक्रम कायम या तिथीनुसार शिवजयंतीला अगदी थाटामाटात करा. श्री महाराजांना निश्चितच आनंद होईल. पुरे विश्व में भगवा लहरा देते, एकता है हम हिंदुओं में, अरे आज अयोध्या में तो कल पाकिस्तान में राम मंदिर बनवाएंगे, एकता है हम हिंदुओं में. आमची एकता अशीच अभंग राहू देत ही श्री शिवरायांच्या चरणी, श्री प्रभूच्या चरणी प्रार्थना करते. झालेली सेवा माऊली ज्ञानराजा, सोपानदेवा, निवृत्तीनाथा, मुक्ताई, पांडुरंग यांच्या चरणी, तुकोबारांच्या चरणी समर्पित करते. चुकला असेल, बुद्धीचे दोष, योग्य असेल, माझ्या वडिलांचा आशीर्वाद मी आपणापर्यंत आणून पोचवलाय. पुनश्च एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करून एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नाम, भजन होईल. भजनानंतर 2च मिनिटाची भैरवी होईल आणि त्यानंतर जय विठ्ठल होईल. तोपर्यंत जेवायला कोणी उठायचं नाही. मोठ्या प्रेमानं शरणागतीचा भाव, हात उंच करा. असे नका करू, लखवा भरल्यावानी असे नका करू. अरे माझ्या कर्मा, मस्त उंच, जोरदार मोठ्या प्रेमानं. विठोबा रखुमाई हो